महाशिवरात्री निमित्त आज विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परिसरातील श्री सोमनाथ महादेवाच्या मंदिरामध्ये भव्य दिव्य अशी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आपण आता मनवेलपाड्याच्या श्री सोमनाथ मंदिरासमोर उभा आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर हजारोच्या संख्येमध्ये भक्तगण जे आहेत आज सकाळपासूनच या ठिकाणी आलेले आहेत आणि महादेवाचं दर्शन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर कारगिल नगर मनवेलपाडा त्याचबरोबर युवा जहांगीर कॉम्प्लेक्स आणि वसई विरार नालासोपारा पालघर जिल्ह्यातून या ठिकाणी भक्तगण जे आहेत हे या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या संख्येमध्ये आज सकाळपासूनच या ठिकाणी भक्तांची रेलचेल ही मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आज उत्साहाचं वातावरण हे वसई तालुक्यामधल्या या मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सर्व भक्तगण जे आहेत ते महिला पुरुष वयोवृद्ध त्याचबरोबर लहान मुलं या ठिकाणी महादेवाला अभिषेक करण्यासाठी आज मंदिरामध्ये दाखल होत आहेत आणि महादेवाचं दर्शन देखील घेत आहेत। त्याच पद्धतीने वसईच्या तुंगारेश्वर मंदिर असो इतर महादेवाचे मंदिर या ठिकाणी देखील मोठ्या संख्येमध्ये आज गर्दी आपल्याला दिसून आलेली आहे। त्यामुळे आजचा जो शिवरात्रीचा दिवस आहे हा सर्व भक्तगणांसाठी एक आनंदाचा आणि उत्साहाचा वातावरणाचा आजचा दिवस असल्यामुळे सर्व भक्तांमध्ये एक आनंद आणि समाधान आपल्याला पाहायला मिळत आहे। गेले कित्येक वर्ष आपण सोमनाथ मंदिर उत्सव समिती मार्फत या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सव साजरा करतोय। एक अंदाज पाहता दरवर्षीप्रमाणे भक्तांची संख्या बऱ्याच प्रमाणे वाढत चाललेली आहे। वसई तालुक्यातूनच नाही तर संपूर्ण पालघर जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक येत असतात आणि त्याकरता आपण समिती मार्फत काय आपण नियोजन करू शकतो, त्यांना दर्शनाचा लाभ व्यवस्थित कशा पद्धतीने देऊ शकतो यासाठी आपण समिती मार्फत नेहमीच प्रयत्न करत असतो आणि समिती या प्रयत्नात यशस्वी होते। त्यामुळे भाविकांची गर्दी आहे ना ती वर्षानुवर्षे आपल्या इथे वाढत चाललेली आहे। आज कशा पद्धतीने या ठिकाणी दर्शन सुरू आहे? आज सकाळी आम्ही 4 वाजता रुद्राभिषेक आरती केली, त्याच्यानंतरच मंदिर उघडलेलं आहे आणि भाविकांना दर्शनासाठी मंदिर आम्ही खुले केलेले आहेत आणि एक व्यवस्थित पद्धतीने रांगा लावून ठेवलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने असं एक बघितलं तर सिनियर सिटीजन आहेत जे प्रौढ व्यक्ती आहेत, सिनियर सिटीजन आहेत किंवा काही मेडिकल इमर्जन्सी संदर्भात काही विषय आहेत तर आमचे जे सदस्य आहेत ते स्वतः प्रत्यक्षात लाईन मध्ये फिरतात आणि काही तसं आढळल्यास आम्ही त्यांना प्रत्यक्षात घेऊन येतो आणि त्यांना दर्शनाचा लाभ व्यवस्थितपणे घेऊन देतो। भंडाऱ्याचं नियोजन संध्याकाळी 7 वाजल्यापासून भंडाऱ्याचं नियोजन सुरू होणार आहे। आम्ही गेल्या वेळेचा अंदाज पाहता गेल्या वेळी आम्ही 7,000 लोकांचं जेवण बनवलेला तर त्याहूनही ते जेवणही आम्हाला कमी पडलेलं, तो भंडाराही कमी पडलेला, म्हणून आम्ही टार्गेट सेट केलाय की त्याच्याहून अधिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम हा व्यवस्थित प्रमाणे होईल। मंदिर कुठे आहे? मंदिर हे आहे ते सोमनाथ मंदिर उत्सव समिती मनवेलपाडा तलाव विरार पूर्व या ठिकाणी मंदिर आहे। मनवेलपाडा जे तलावाचं गार्डन आहे त्याला अटॅचच हे आपलं मंदिर आहे। कसा उत्साह आहे आजचा? लोकांचा उत्साह बघितला तर लोकांचा उत्साह तर आहेत आणि आमचे जे सभासद आहेत सदस्य आहेत त्यांचाही उत्साह चांगलाच आहे। त्या पद्धतीने जे महिला मंडळ आहेत, स्थानिक रहिवासी आहेत किंवा वेगवेगळे भाविक आहेत ते सुद्धा मंदिराच्या कामात सहकार्य करतायत आणि सगळं व्यवस्थित होतंय। त्यांच्या या सहकार्यामुळे आमचा कार्यक्रम यशस्वीरित्या होतोय। सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो या ठिकाणी। आज भोले बाबा का बहुत ही बड़ा दिन है। शिव जी का शादी हुआ था, वो बहुत ही महा दिन है और पूरे हिंदुस्तान में एक बहुत ही धूमधाम से महाशिवरात्रि मनाया जाता है। हर शिवालय में बहुत बड़ा गर्दी रहता है और सब एकदम श्रद्धा से भक्तिभाव से लोग भोलेनाथ के दर्शन करते हैं। हर हर महादेव, बम बम भोले। यहाँ पे आए हो दर्शन करने के लिए? हाँ जी, कहाँ पे आए हो? मनवेलपाड़ा में अपना एक सोमनाथ शिव महादेव है, बहुत जूना मंदिर है, उसमें सब बहुत ही भक्तिभाव से लोग दर्शन करने को आते हैं और अच्छे श्रद्धा से सब दर्शन करके अपना मन निर्मल करते हैं। हर साल यहाँ शिवरात्रि का पर्व मनाया जाता है और तमाम भक्त यहाँ दर्शन करने आते हैं और बहुत विशाल भंडारा किया जाता है और हर साल के भांति इस साल भी मनाया जा रहा है। कैसा लग रहा है? कैसा माहौल है? बहुत अच्छा माहौल है। किस तरह पे यहाँ पे अभिषेक हो रहा है? भक्तगण कैसे दर्शन? सब भक्त लोग दर्शन कर रहे हैं बहुत आराम से, किसी प्रकार की असुविधा नहीं। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।